हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण करणार आहे पार्टी लुक. सो त्यासाठी मी फर्स्ट स्टेप करत आहे मॉइश्चरायझर. सो पॉन्ड्सचा मी मॉइश्चरायझर इथं अप्लाय केला आहे. सो पूर्ण स्किनवर व्यवस्थित पेनिट्रेट करून घेतलं आहे. नेक्स्ट स्टेप आहे प्रायमर. प्रायमर मी स्विस ब्युटीचं अप्लाय केलं आहे. सो मस्त आहे, तुम्ही पण यूज करू शकता स्विस ब्युटीचं. पॉकेट फ्रेंडली पण आहे. सो मी करेक्टर यूज केलं आहे रिचा दवेचं. माझ्या स्किन टोनपेक्षा एक टोन डार्कर यूज केलं आहे. सो जिथे जिथे अनइवन स्किन टोन आहे तिथे तिथे मी यूज केलं आहे. व्यवस्थित ते ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं, म्हणजे पॅची पॅची लुक दिसणार नाही असं. नेक्स्ट स्टेप मी कन्सिलर यूज केलं आहे. कन्सिलर स्टिक आहे रिव्होल्यूशनची. मी कन्सिलरने बेस करणार आहे म्हणून मी ते पूर्ण स्किनवर अप्लाय केलं. नंतर ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. जेवढं तुम्ही ब्लेंड व्यवस्थित कराल तेवढा तुमचा लुक फ्लॉलेस होतो. बघा किती छान फ्लॉलेस बेस झाला आहे. नेक्स्ट कन्सिलरने मी हायलाईट पॉईंट करून घेतले. हायलाईट सो हायलाईट पॉईंटवर आपण व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं हायलाईट होण्यासाठी. जो हे लिप टिंट होतं ते मी ॲज अ ब्लशर म्हणून यूज केला आहे. तुम्ही पण तुमच्याकडे ब्लशर अवेलेबल नसेल तर ही ट्रिक वापरू शकतो. ब्लेंड व्यवस्थित करायचं, पॅची पॅची दिसणार नाही याची काळजी घ्यायची. नंतर मी कॉन्टोर केलं होतं. स्किन स्लिम अँड ॲक्युरेट दिसण्यासाठी कॉन्टोरचा यूज करता. तुम्ही तुमच्या स्किनच्या शेपनुसार कॉन्टोर करू शकता. जेवढं ब्लेंड केलं तेवढं पॅच दिसणार नाही. सो जास्त ब्लेंड करायचं व्यवस्थित. बघा किती छान शार्प नोज झालं आहे माझं. नंतर मी कॉम्पॅक्टने लॉक केला बेस. नेक कवर करायला विसरायचं नाही, कारण नेक आणि फेसमध्ये डिफरन्स दिसला नाही पाहिजे. त्यामुळे मी दोन्ही व्यवस्थित कवर करून घेतले. नेक्स्ट स्टेप आहे हायलायटर. सो आय मॅजिकचं हायलायटर मी यूज केलं आहे. इथं बघू शकता किती छान आहे. मला हायलायटर खूप आवडतं म्हणून मी जास्त वापरते. सो तुम्ही तुमच्या चॉईसनुसार वापरू शकता. तुम्हाला जास्त आवडत असेल ते जास्त अप्लाय करू शकता, पण जास्त ओव्हर पण नाही करायचं की मेकअपपेक्षा जास्त फेसच ग्लो करेल. नंतर आपण आयबेस करून घेऊ. आयबेससाठी यूज केले आहे मी रिव्होल्यूशनची ती सेम स्टिक. आयबेस करताना थोडं शार्प व्यवस्थित आयब्रोच्या खालून जेवढं शार्प तुम्ही लाईन कराल तेवढं तुमचा आय लुक इन्हान्स जास्त छान होईल. सो आपण आयबेस काय करून घेऊ. दोन्ही साईडला सेम अप्लाय करायचं. दोन्ही साईडला सेम अप्लाय करू. सो इथे आपण कन्सिलर ब्लेंड करून घेतलं. नंतर आयब्रो डिफाईन करायला घेतले आहे. सो आयब्रो पोमेट मी वापरलं आहे आय मॅजिकचं. डार्क शेड आहे, डार्क ब्राऊन. बघा किती छान शेप आला आहे. तुम्ही डिफरन्स बघू शकता. इथं फ्लिका कॉस्मेटिकचे आय पॅलेट यूज केले आहे. त्यामध्ये लाईट शेड क्रीज लाईनवर अप्लाय करून ब्लेंड केलं आहे. व्यवस्थित ब्लेंड केलं आहे. जेवढं ब्लेंड कराल तेवढं छान आय लुक येणार आहे. मला आज डार्क शेड घ्यायचा आहे कारण माझा आज पार्टी लुक आहे आणि मला स्मोकी आय मेकअप करायचा आहे. सो मी डार्क ब्राऊन शेड आय सॉकेटवर ब्लेंड करून घेतला. डार्क ब्राऊन शेड ब्लेंड व्यवस्थित करायचं. सो नंतर मी ग्लिटर अप्लाय केलं. ग्लिटर त्या पॅलेटमधले प्रेस ग्लिटर आहे. सो नंतर मी
लायनर अप्लाय केलं. लिक्विड लायनर स्विस ब्युटीचंच आहे. छान आहे, लॉंग लास्टिंग आहे आणि वॉटरप्रूफ आहे. पॉकेट फ्रेंडली पण आहे, तुम्ही यूज करू शकता, परचेस करू शकता. मी विंग लायनर केले, तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. तुम्ही इथे जेल आयलायनर पण यूज करू शकता. नंतर मी लॅशला कर्ल केले. तर मस्कारा यूज केला. मस्कारा मी फेरा ऋषीचा यूज केला आहे. माझा फेवरेट आहे हा फेरा ऋषी. वॉटर लाईनवर पण अप्लाय केला आहे. बघा किती फ्लॉलेस बेस दिसते. नंतर मी वॉटर लाईनच्या खाली डार्क ब्राऊन शेड स्प्रेड करून घेतला. ब्लेंड केला, व्यवस्थित ब्लेंड करायचं, जास्त खाली फॉल नाही झाला पाहिजे. नंतर मी डार्क ब्राऊन काजळ लावलं. तुम्ही ब्लॅक वापरू शकता इथे. नंतर मी ब्रो बोन हायलाईट करण्यासाठी हायलायटरचा वापर केला आहे. नाईटचा लुक असल्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात हायलाईट पॉइंटर वापरलं तरी चालेल. 2 शेड घेऊन मी तर मायग्लॅमचे 2 शेड घेऊन मी अप्लाय केले आहे. पार्टी लुक असल्यामुळे मी थोडा डार्क शेड अप्लाय केला आहे. तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार करू शकता. सो अशाप्रमाणे माझा लुक हा कंप्लीट झालेला आहे. सो तुम्हाला कसा वाटला माझा लुक कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, दुसऱ्या व्हिडिओसाठी.